नमस्कार. अभिव्यक्ती विकसन शिबिराच्या अंतर्गत विविध कला अनुभवाचे कार्यक्रम आपण आपल्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला ऐकतो आहोत, पाहतो आहोत. शिक्षण प्रक्रियेचा मूळ हेतूच मुळात स्वतःला शोधणे हा आहे. विविध विषयांचा अभ्यास करत असताना स्वतःच्या विविध क्षमता वाढवत जाणे आणि कालच्यापेक्षा आज, आजच्यापेक्षा उद्या काहीतरी नवीन गवसल्याचा अनुभव आणि आनंद घेत राहणे हा आहे. शालेय वयात या क्षमता ज्या शारीरिक, बौद्धिक आणि खूप प्रमाणात मानसिक किंवा भावनिक असतात, त्या प्रचंड वेगाने वाढण्याचा काळ असतो. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्ती ही इतरांपेक्षा वेगळी आहे आणि स्वतंत्रपणे विचार करणारी आहे, ही जाणीव प्रकर्षाने होऊ लागते. ज्या शिक्षणाने ही स्वतंत्रपणाची जाणीव समृद्ध होत जाते, तेच खरे शिक्षण. अशी ही स्वतंत्र विचार करणारी व्यक्ती विद्यार्थी दशेत स्वतःला व्यक्त करण्यासाठी धडपडत असते. अशा व्यक्त होण्याला विचारांची योग्य दिशा देण्याचं काम हे अभिव्यक्ती विकास प्रशिक्षण करत असतं. अभिव्यक्तीचं पूर्वापार चालत आलेलं सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे आपली कीर्तन परंपरा. कीर्तनामध्ये कालानुरूप समाज शिक्षण आणि समाज जागृतीमध्ये अतिशय रंगतदारपणे समोरच्यांना खिळवून ठेवण्याच्या सामर्थ्याने योग्य वैचारिक आशय पोचवला जातो. यात प्रभावीपणे येणारं नाट्य आहे, त्यासाठी आकर्षक पेहराव आहे, उत्तम संगीत कलेची जाण आहे, नृत्याची जाण आहे आणि त्याचबरोबर अतिशय प्रभावी कथन आहे. आणि म्हणूनच मगाशी म्हटलं तसं हे अभिव्यक्तीचं मूळ रूप आहे, पारंपरिक रूप आहे. हेच मूळ स्वरूप आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या तसेच त्यांच्या पालकांच्याही समोर यावं, यासाठी मुद्दामून हा केलेला खटाटोप आहे आणि तोही मुद्दामून रविवारी. आणि त्यासाठी राष्ट्रीय कीर्तनकार आदरणीय श्री चारुदत्त अफळेबुवा यांपेक्षा कोणी योग्य व्यक्ती असेल असं मला वाटत नाही. म्हणूनच आपण त्यांना आपल्याशी संवाद साधण्याची विनंती केली आहे. खरं तर त्यांचा परिचय मी करून देण्याची गरज नाही, परंतु औपचारिकता म्हणून अल्प परिचय आपल्याला करून देतो. श्री चारुदत्त गोविंदस्वामी अफळेबुवा संपूर्ण भारतात आणि परदेशातही राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांचं शिक्षण मराठी विषय घेऊन BA आणि संगीत विषय घेऊन MA असं झालेलं आहे आणि सध्या कीर्तनातील संगीत या विषयावर त्यांचं डॉक्टरल रिसर्च चालू आहे. आई वडिलांकडून मिळालेला कीर्तनाचा वारसा आणि वसा त्यांनी घेतला, ज्या घराण्याची परंपरा 400 वर्षांपासून सुरू आहे. त्यांनी शास्त्रीय आणि नाट्यसंगीताचं शिक्षण अनेक मान्यवर कलाकारांकडून घेतलं. तसंच अनेक संगीत नाटकांमध्येही त्यांनी प्रमुख भूमिकेत काम केलं आहे. गेल्या साधारण 30 ते 32 वर्षात 6000पेक्षा जास्त कीर्तनं त्यांनी परदेशातही आणि भारतातही केली आहेतच. विषय अर्थातच प्रेरणा, जागरण, परंपरांचा अभिमान असेच असतात. त्यामुळे संत चरित्रे, क्रांतिकारकांची चरित्रे, भारताचा इतिहास, त्याचबरोबर सामाजिक महत्त्व असलेले कचरा निर्मूलन आणि पाणी व्यवस्थापन, जलनीती अशा विषयांवर त्यांचं भाष्य आहे. आज आपल्याशी ते संवाद कुठल्या विषयावर करणार आहेत यासाठी तुमच्याप्रमाणे मी सुद्धा उत्सुक आहे. त्यामुळे स्वागत करूया आदरणीय श्री चारुदत्त बुवा अफळे. महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वदेवेभ्यो नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरि जय जय राम, राम कृष्ण हरि जय जय राम, राम कृष्ण हरि जय जय राम, जय जय राम,
कृष्ण हरी जय जय राम राम गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारी राम गोकुल संकट हारी हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम शरणागत दीना दीना शरणागत दीना चरणी रे रामा शरणागत दीना चरणी नेई करुणा दृष्टी निहारी राम करुणा दृष्टी निहारी राम करुणा दृष्टी निहारी 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 जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर सुखाचे रखुमा देवी बरू तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम रघुपती राघव राजा राम पतित पावन
राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन राजाधिराज रामचंद्र महाराज की जय कुंडलीक वरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. आज आपण सगळेजण एका वेगळ्या विषयावर चिंतन करण्यासाठी एकत्र आलो आहोत. विषय मोठा अवघड आहे, गहन आहे, पण समजावून घेतला तर आनंदही खूप मोठा आहे. आपण अभिव्यक्ती या शीर्षकाखाली चिंतन करतो आहोत. तर अभिव्यक्ती आणि सादरीकरण या कलेच्या दोन ज्या शाखा आहेत याच्यामध्ये समन्वय कसा साधायचा. सादरीकरण आणि अभिव्यक्ती यात काही भेद असतो का, आणि असला तर तो कोणत्या प्रकारचा, याच्यावर चिंतन करण्यासाठी अनेक मान्यवर मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शन करता आहेत. आपण सगळेजण स्नातक कलावंत, याच्यामध्ये प्रवीण होता, उत्तम आहे. अशाच अनेक मार्गदर्शकांच्या मध्ये हे कीर्तन पण एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही घेतलं, म्हणून तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. पण अलीकडं कोण कीर्तनाला विचारत नाही हो. कीर्तन काय मार्गदर्शन आहे का, ते एक करमणूक म्हणून तरी बघतात, नाही तर झोप येण्याचं साधन म्हणून तरी बघतात. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पण काही अभिव्यक्ती सादरीकरण या काही साहित्यिक मूल्यांचा सुद्धा त्याच्यात विचार असतो, हेच आधी लक्षात येत नाही. मग त्याच्यातनं समजून कशाला घ्यायचं असा मुद्दा येतो. तर अगदी हरी कीर्तनासारखी ही आपली भक्ती सुद्धा, याला देखील हा नियम आहे की कीर्तनाची अभिव्यक्ती कशी आहे आणि कीर्तनाचं सादरीकरण कसं आहे. यामध्ये जर फार तफावत आली तर कीर्तनाच्या श्रवणाला सुद्धा त्रासदायक होतं बरं. आणि एवढ्याच साठी आपली अभिव्यक्ती आणि आपलं सादरीकरण याच्यातला समतोल कसा साधावा, काय तऱ्हेनं साधावा, यासाठी कीर्तनाच्या प्रथेत एक नियम असा आहे की कोणत्या तरी संतांच्या अभंगाच्या आधाराने चिंतन करावं. तर मुद्दाम नामदेव महाराजांचा अभंग आजच्या निरूपणाला घेणार आहे. आणि या अभंगावरती आपण आध्यात्मिक चिंतन अनेक वेळा ऐकलं असेल, पण याच्यावर आता आपण साहित्यिक आणि कलात्मक चिंतन याच अभंगांवरती या कीर्तनामध्ये काय म्हणायचं त्याला, श्रवण नुसतं नाही पण एकमेकांच्याशी आपलं आदान प्रदान करण्याचा प्रयत्न करूया. अभंगाचे शब्द असे आहेत. बोलू ऐसे बोल, बोलू बोलू ऐसे बोल, बोलू हो बोलू ऐसे बोल, बोलू बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल. प्रेम सर्वांगाचे आई, प्रेम सर्वांगाचे आई, वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई, हो बोलू ऐसे बोल, बोल बोलू ऐसे बोल.
कीर्तनाचे रंगी नाचू, कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी, ज्ञान दीप लावू जगी, परेहुनी परते घर, परेहुनी परते घर, तेथे राहू निरंतर, तेथे राहू निरंतर, सर्व सत्ता आदिहाता, सर्व सत्ता आदिहाता, नाम याचा खेचरदाता, नाम याचा खेचरदाता, बोलू ऐसे बोल, बोल बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, विठ्ठल डोले, विठ्ठल. पंढरीनाथ महाराज की जय. आपल्या दृष्टीनं या अभंगात दोनही विषयाचं चिंतन झालंय. कारण आता अभंग जरी फक्त बोलण्यावर असला म्हणजे वक्तृत्व कला इथपर्यंतच आहे, पण नुसती वक्तृत्व किंवा नुसतं बोलणं असा या अभंगाचा अर्थ करून पुरेसा नाही. बोलणं हे एका अर्थाने माझ्या मनातलं तुमच्या मनापर्यंत पोचवण्याचं एक माध्यम आहे. आणि बोलणं ह्या शब्दाचा अर्थ मी जर माध्यम केला तर मग माझ्या मनातलं जे आहे ते तुमच्या मनापर्यंत पोचवण्यासाठी जी अनेक माध्यमं आहेत ते सगळं बोलणंच आहे. खरं म्हणाल तर ते एक प्रकारचं बोलणंच आहे. जेव्हा नृत्यकार एखादी नृत्य प्रस्तुती करत असतो तेव्हा तो त्या नृत्यातनं काहीतरी माझ्याशी बोलत असतो. एकल वाद्यवादनामध्ये वादक एकटा जरी वाजवत असला तरी तो प्रेक्षकांशी काहीतरी संवाद करत असतो. अगदी साधं चित्र सुद्धा आपल्याशी बोलतं. आणि आपण म्हणतो ना अगदी बोलकं चित्र आहे, म्हणजे त्यातनं ध्वनीच यायला हवा असं नाही. शिल्पशास्त्र, शिल्पकला सुद्धा बोलते. अनेक गोष्टी आपल्याकडच्या भारतीय शिल्पशास्त्रामध्ये संवादपूर्ण आहेत. अजिंठ्याची लेणी किंवा वेरूळची लेणी जेव्हा आपण पाहतो तेव्हा तिथले गाईड त्या शिल्पामध्ये काय सौंदर्य आहे हे सांगत असताना ते शिल्प तुमच्याशी काय बोलतंय हे समजावून सांगतात. आणि ते समजावून घेणं मोठा आनंदाचं आहे. अनेक खांब आहेत त्या गुंफांमध्ये आणि खांबाचा त्या छताला असलेला जोड आहे तोही दगडीच आहे एकाच दगडामध्ये सगळं. पण हा जो जोड आहे ना तो कित्येक ठिकाणी नुसताच नक्षीकाम असलेला दगड नाहीये, तर जोड असा पण आहे की जिथे एक माणसाचं चित्र कोरलंय. काय शिल्पकारांची भावना आहे, वा रे वा. त्यांनी माणसाचं चित्र कोरलंय, ज्या माणसाचे पाय त्या खांबाला आधार देत आहेत आणि हात छताला आधार देत आहेत आणि मध्ये असा माणूस लोंबकळतोय. तो त्या खांबालाही सांभाळतोय आणि छतालाही सांभाळतोय. असा जोड असतोच आपल्या प्रत्येक इमारतीत. पण इमारतीतला जोड आपण नुसता चौकोनी, काटकोनी, षटकोनी नक्षी करतो. इथे त्या शिल्पकाराने तिथे माणसाची आकृती केली आहे दगडात. पण जेव्हा एकटाच माणूस ते छत उचलून धरत असतो ना तेव्हा त्याच्यावरती भाव चेहऱ्याचे असे केलेत की त्याला खूप कष्ट होत आहेत. असा चेहरा आहे त्याचा, त्याला कष्ट होत आहेत हे छत उचलायचे. आणि काही ठिकाणी असाच त्या खांबाचा छताशी असलेला जोड, त्याला दोन जोड आहेत आणि त्याच्या स्त्री आणि पुरुष असे दोघं जण कोरले आहेत. आणि हे दोघं जेव्हा ते छत उचलत असतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य भाव आहे.
म्हणजे एखादी जबाबदारी एकट्याने उचलण्याचा अट्टहास करण्यामध्ये उचलता येईल, पण त्रास होतो. सगळ्यांनी मिळून जबाबदारी घेतली तर उचलली जातेच, पण त्याचा आनंद मिळतो. हे मूर्ती आणि शिल्प आपल्याशी बोलतं. दगड सुद्धा तुमच्याशी बोलतोय हो. म्हणून या अभंगाचा बोलू ऐसे बोल या शब्दामध्ये बोलणं म्हणजे फक्त मुखातून बोलणं नव्हे, चित्रातून बोलता येतं, नृत्यातून बोलतो, वाद्यातून बोलतो. प्रत्येक कला ही तशी आपल्याला अभिव्यक्त करण्याचं एक माध्यमच आहे, माध्यम आहे. आता गडबड होते अशी की कित्येक वेळेला अशा पद्धतीनं ती कला सादर झाली की जास्त टाळ्या मिळतात, जास्त लोकांची वाहवा मिळते. वाह काय झालंय, वाह. आणि मग तसा माझा स्वभाव नसताना सुद्धा त्या टाळ्यांच्यासाठी मी त्या सादरीकरणाचं जेव्हा अनुगमन करतो, उगाचच अनुकरण करतो, तेव्हा मात्र कुठेतरी आपली अभिव्यक्ती मारली जाते आणि आपण सादरीकरणाच्या नको त्या आहारी पडतो, आणि ज्याची खरी गरज नाही. सांगण्याचा मुद्दा असा आहे की त्याची खरी गरज नाही. सगळ्या तुम्ही साधकांनी जरा एक क्षणभर विचार करा की आपण आपल्या क्षेत्रातल्या सर्व शिखरांकडे जर बघितलं, कलाक्षेत्रातल्या सर्व शिखरांकडे जर बघितलं, तर या सर्व शिखरांनी कोणा ना कोणाचं मार्गदर्शन घेतलं यात संशय नाही. पण ते कोणासारखे आहेत असा जर प्रश्न विचारला तर उत्तर एकच आहे, ते त्यांच्यासारखे आहेत. भीमसेन जोशींनी सवाई गंधर्वांच्याकडे संगीताचं शिक्षण घेतलं, अगदी बरोबर. पण भीमसेन जोशी कोणासारखे गातात? ते भीमसेन जोशींसारखेच गातात, तेव्हा ते शिखर होतात. वसंतराव देशपांडे यांच्या गाण्यावर मास्टर दीनानाथ मंगेशकरांचा प्रभाव आहे, अगदी मान्य. पण वसंतराव देशपांडे कोणासारखे गातात? ते वसंतराव देशपांडेंसारखे गातात, तेव्हाच ते मोठे असतात. तेव्हा मला दुसऱ्यासारखं का जमत नाही असा न्यूनगंड करू नये. असावं ते शुद्ध असावं, असावं ते योग्य असावं यात संशय नाही. पण ते फक्त यांच्या तानेला टाळी मिळाली म्हणून मी तिथे तान मारत बसणं हा उगाचच ताण नाही का? पांडुरंग हरी वासुदेव हरी. अगदी एक साधं उदाहरण सांगतो आपल्याला, अगदी साधं उदाहरण. आपल्या कलाक्षेत्राच्या इतिहासात हे एक उदाहरण आहे की अकबराच्या दरबारामधल्या जी नवरत्न होती त्यातले अत्यंत सुरेख असे गायक, त्यांचं नाव अजूनही आपण घेतो, तानसेन. तानसेनांचं नाव कोणाला माहीत नाही, सगळ्या कानसेनांना आणि कानसेन नसलेल्यांना सुद्धा तानसेन माहिती आहेत. तानसेनांचा विशेष असा होता की त्यांनी दीप राग गायला तर दिवे लागावेत किंवा मेघमल्हार गायला तर पावसाळा यावा, अशी जबरदस्त हुकूमत स्वरांवर. एक दिवस बादशहाने असं विचारलं, तानसेन तू कोणाकडे शिकलास रे? म्हणजे हरिवल्लभदासजी माझे गुरु आहेत त्यांच्याकडे शिकलो, मला त्यांचं गाणं एकदा ऐकायचं आहे. तानसेन म्हणाले, आमच्या गुरुजींचं गाणं ऐकणं मोठी अवघड गोष्ट आहे, कारण ते आम्ही सांगितलं किंवा तुम्ही सांगितलं तर गात नाहीत. त्यांना जेव्हा गावाचं वाटतं तेव्हाच ते गातात. तुम्हाला त्या आश्रमात जाऊन वेळ वाट बघत बसावी लागेल, आपण सांगून ते गाणार नाहीत. बादशहाने मान्य केलं. आपल्या परिवारासह राज्यकारभार काही काळ दुसऱ्यांच्या हाती दिला. त्या आश्रमामध्ये थांबले 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 आणि एक दिवस लागली लहर हरिदासांना, असे गायलेत वा रे वा. ते गाणं ऐकल्यानंतर बादशहा म्हणतात, तानसेन यातलं तुला काहीच येत नाही रे. म्हणजे तुझ्या गाण्याचे चमत्कार वगैरे सगळे मान्य आहेत, पण आत्ता तुझ्या गुरूंच्याकडनं मी जे ऐकलं त्याच्यातलं काहीच मजा नाही रे तुझ्या गळ्यात. तेव्हा तानसेननी फार छान उत्तर दिलंय. कशी असेल का? अहो आम्ही तुमच्यासाठी गातो,
ते फक्त भगवंतासाठी गातायत, ते फक्त स्वतःच्या आत्मानंदासाठी गातायत, ते खऱ्या अर्थाने स्वतः अभिव्यक्त होण्यासाठी गातायत. असे माझे गुरुराज आहेत. कोण तुझ समसांग मज गुरुराया रे, कोण तुझ समसांग मज गुरुराया रे, कैवारी सदया अरे कैवारी सदया, सदया रे कैवारी सदया. अरे तूच शिष्या पोसणारी माता, तूच शिष्या पोसणारी माता, तूच शिष्या पोसणारी. अनायासे मी भजन गातोच आहे, तर या भजनाच्याच अनुषंगाने गंमत सांगतो. आता अनेक रेकॉर्ड अशा उपलब्ध आहेत की ज्याच्यामध्ये असं गायलं गेलंय, तूच शिष्या पोसणारी माता, तूच शिष्या. म्हणजे शिष्यानंतर थांबलेत श्वास घ्यायला, पण व्याकरण दृष्ट्या बघितलं तर ते बरोबर होत नाहीये. गुरुचं वर्णन आहे आणि कोणीही माणूस गुरुला तूच शिष्या असं म्हणेल का? तर व्याकरणाच्या अभ्यासाप्रमाणे ते तूच म्हणजे गुरु तू कसा आहेस, शिष्या पोसणारी माता, शिष्याला पोसणारी तू आई आहेस असं तुम्हाला म्हणायचंय. आता मी सादरीकरणाच्या दृष्टीनं तूच शिष्या असं हे गायले, यांचं गाणं लोकांना आवडलं. मी तसंच म्हटलं का माझा फोकस सादरीकरणाकडे आहे, पण माझ्या मनाला जर पटत नसेल तर असं चुकीचं अभिव्यक्त आपण कशाला व्हायचं. आणि जरा आपण आपल्या अंतरात्म्याला लक्षून बदल केला तर तो लोकांना आवडतो बरं. आणि मुळात तो लोकांना आवडतो का नाही हे महत्वाचं नाहीच, आपण न्याय सांभाळला का नाही हे जास्त गोड आहे. मग कसं म्हणावं, तूच शिष्या पोसणारी माता, तूच. इथे थांबलं, श्वास घेतला, तूच श्वास घेतला, स्वल्प विराम आहे. तूच शिष्या पोसणारी माता, तूच शिष्या पोसणारी. अजून एक टाळीची जागा आहे भजनामध्ये, टाळ्या मिळाल्या पाहिजे, टाळ्या. आणि मग माणसं म्हणतात बघा बघा त्यांना किती लोक टाळ्या वाजवत आहेत, नाही तर तुम्ही कशावर टाळी मिळाली. पोसणारी माता माता तूच. काय जागा घेतली माता तूच, टाळी मिळाली. आमच्याही डोक्यात आलं असंच गावं, पण माता या शब्दाची अभिव्यक्ती अशी असावी असं मनाला पटलं का. आईबद्दल म्हणतोय मी, माता अशी माता. भले टाळी नाही मिळणार मला, भले मी यांच्यासारखं म्हटलं नाही असं होईल, पण मला माझा आनंद मिळेल. मला आई म्हणून जे व्यक्त व्हायचं आहे ते तानेमध्ये आक्रमणासारखं नाही व्हायचं आहे, मला वात्सल्याने व्यक्त व्हायचं आहे. तूच शिष्या पोसणारी माता, पोसणारी माता, पोसणारी माता, पोसणारी माता, पोसणारी माता, पोसणारी माता. माता 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 माता. तूच शिष्या पोसणारी. याला एखाद्या वेळेला टाळी नाही पडणार, नको ना पडू दे.
विषय टाळ्या वाजल्या का नाही महत्वाचं नसून माता या शब्दातलं वात्सल्य मला त्याच्यापर्यंत पोचवता आलं का, मुळात त्याच्या वात्सल्याचा मला अनुभव करता आला. मला व्यक्त व्हायचं आहे आणि मला जर अधिक अचूकतेनं व्यक्त व्हायचं असेल, छान व्यक्त व्हायचं असेल, तर रागाची शुद्धता पाळली आहे, रागाची विविधता पाळली आहे. पण TRP साठी कुठंही वेगळं गायलेलो नाही मी, एवढाच फरक आहे. तूच शिष्या पोसणारी माता, तू विद्यादाता, अरे तू विद्यादाता, तूच देसी तत्वनिधी निज हाता, तूच देसी तत्वनिधी निज हाता. तारक बलवंता गुरुराया, तारक बलवंता रे, तारक बलवंता. कोण तुझ समसांग मज गुरुराया रे, कोण तुझ समसांग मज गुरुराया. कैवारी सदया, कैवारी सदया, सदया रे कैवारी हा, कैवारी हा, कैवारी सदया गुरुराया. सद्गुरुनाथ महाराज की जय. सातत्याने याचा विचार जर साधकानं केला तर निश्चितपणे त्याची अभिव्यक्ती तर चांगली होईल. सादरीकरण, चांगलं सादरीकरण म्हणजे दुसऱ्यासारखं का नव्हे, ज्याच्यामध्ये माझा विचार खऱ्या अर्थाने मी तुमच्यापर्यंत पोचवला. काही वेळेला आपल्या मनातला विचार समोरच्याच्या पर्यंत पोचवायचा, यासाठी आपल्या शाळेमध्ये सुद्धा मराठी वाङ्मयात एक प्रयोग असतो. मुलांनो निबंध लिहा. निबंध म्हणजे काय, तर मला ह्या विषयावर काय वाटतं ते मी लिहायचं. पण आता रेडीमेड निबंधाची पुस्तकं मिळतात की उन्हाळ्याची एक सुट्टी याच्यावरचा निबंध, ह्या पुस्तकातला वाचून लिहू. मग निबंध का लिहितोय मी, मला निबंध लिहायला आवडत नाही. निबंध लिहिणं हे वेडेपणाचे आहे, ती एक फालतू गोष्ट आहे, मला त्याचा अत्यंत राग येतो, मी निबंध लिहिणार नाही, धन्यवाद. ही 5 वाक्य हा निबंध आहे. कारण याच्यात तो खरं व्यक्त झाला. मग त्याच्यातून सरांना, मार्गदर्शकाला कळेल की त्याच्यात काय न्यूनगंड आहे, काय गोंधळ आहे, काय दुरुस्त करता येईल. दुरुस्त करण्यासाठी चुकीचं का होईना पण खरं बोललं पाहिजे ना, खरं बोललं पाहिजे ना. पूर्वीच्या काळी एक फार प्रसिद्ध विनोद होता. मुलाखतीला 2 माणसं जातात आणि पहिला माणूस काय उत्तर देतो तो दुसरा वेडा पाठ करतो आणि त्याला प्रश्न वेगळेच विचारले जातात आणि तो तीच उत्तरं देतो पण ती पहिल्यांदा दिलेली होतात. त्याचा सगळाच संदर्भ इतका भयानक होऊन बसतो. मला कोणता प्रश्न आला, काय गोड गंमत आहे बघा. एक साधं उदाहरण सांगतो आणखी. आमच्याकडे कीर्तनात सद्गुरुनाथांच्या वर्णनासाठी एक सुंदर पद आहे. ये सद्गुरुराया कीर्तनी, ये सद्गुरुराया. आता कीर्तन शाळेमध्ये हे शिकवताना आधी स्वर शिकवतात की ये हा कोमलनी लागला पाहिजे नीट. सद्गुरुराया नेसाम, हे बेंपलासच्या रागाला धरून झालंच पाहिजे. पण ये सद्गुरुराया असं गाताना आमच्याकडचा एक विद्यार्थी त्या येचा उच्चार एखाद्या म्हशीला बोलवल्यासारखा त्यानं केला. ये सद्गुरुराया कीर्त, ये एखादी म्हैस धरून आणावी, ये सद्गुरु, आणि इतका बंपर लाफ्टर आला, माणसं हसली
आणि दुर्दैवाने बाकीच्या विद्यार्थ्यांना वाटलं हास्य मिळवण्यासाठी चांगला पॉइंट आहे, हा पंच चांगला आहे, का हसतात. पण माणसं हसली म्हणजे तुझं गाणं चांगलं झालेलं नव्हे, तू नको करू ते हे गुरु. आणि पुन्हा आमच्याकडचे काही मास्तरही विचित्र. त्या मुलाने गाणं म्हणताना ये सद्गुरुराय असं उजवा हात केला. मास्तर म्हणजे त्याच्या उरावरच बसले. ते काही एवढे जवळ आहेत का? गुरु एवढ्या जवळ आहेत का? मग कुठल्या कुठे लांब आहेत. मग काय करू सर, मी कसं करतो? ये सद्गुरु असा हात कर. म्हणजे एवढा असा हात केल्याशिवाय तो गुरु काही यायचा नाही बहुतेक त्यांच्याकडनं. मग आता विषय असा येतो की सादरीकरणामध्ये मी असाच हात केला तर गुरु आला असं वाटणार का, असं या म्हटल्यानंतर गुरु आला असं वाटणार? आशानंही वाटणार आणि आशानंही वाटणार. मला जसं अभिव्यक्त व्हायचंय ते स्वातंत्र्य असावं. असा हात केल्यामुळं लहान मुलाला कडेवर येताना छान वाटेल का असं केल्यावर बरं वाटेल? प्रश्न त्या लहान मुलाशी निगडीत ठेवूया ना. तू कसा आहेस हे जास्त काय महत्वाचं. फार मजा असतात महाराज. माणसं सादरीकरणाच्या किंवा दुसऱ्याच्या सादरीकरणाच्या अनुकरणाच्या मागे जास्त जातात. भीमसेन जोशींचा अभंग म्हणायला गेलं तर भीमसेन जोशींच्या गळ्यातला तो स्वर, स्वर भास्कर, त्या स्वराच्या स्वच्छतेऐवजी त्यांच्या हातवाऱ्याचंच अनुकरण जास्त करतात हो, जे योग्य नाही. मला याच्यातून काय शिकायचं आहे आणि तो स्वर, तो लगाव, त्यातली तन्मयता ही जर लक्षात आली तर काय मजा आहे मला सांगा. एक शेवटचं उदाहरण देतो, मग एखादी कथा सांगतो आख्यानाच्या दृष्टीनं. एक गोड उदाहरण असं आहे, आपल्या संगीत क्षेत्रामधलं खूप मोठं नाव खळे साहेबांचं. ते जेव्हा एखाद्या अभंगाची चाल करायला सुरुवात करत तेव्हा नेहमी असं म्हटलं जायचं, ते एक रागाचा विचार डोक्यात यायचा, पण नंतर मला जर या शब्दासाठी या रागाचा नियम पाळणं गरजेचं नाही असं वाटलं तर भावगीतासाठी किंवा भक्तिगीतासाठी तो नियम काही वेळेला ते थोडा बाजूला ठेवत, मग ते गाणं या रागात आहे का नाही असं विचारू नका. तर तुम्ही रागाला तपासायला गेलात तर त्या अभंगात काय म्हणायचंय ते माझ्यापर्यंत पोचेलच असं नाही. मग त्या रागात काय आहे ते माझ्यापर्यंत पोचेल, पण त्या अभंगात काय आहे? सुंदर ते ध्यान. सरळ यमन कल्याण दिसतोय. परे ग रे, स्वच्छ यमन कल्याणची सुरुवात आहे. सुंदर ते ध्यान. आता नियमाप्रमाणे काय पाहिजे, मार्ग द्यायचेत मला. ने रे ग म प असा यमन जायला पाहिजे. उभे विटेवरी यमनचे मार्ग आहेत. प्रश्न असा आहे, सादरीकरण बरोबर आहे, रागाला धरू नये, पण याच्यामध्ये ते पांडुरंगाचं गोड ध्यान माझ्या समोर वेटेवर उभा आहे, तो जो थोडासा आणखीन प्रेम सर्वांगाचे ठाई, त्यातला जो प्रेम भाव हवा होता तो समजा मी आणखीन लढीवाळ केला तर उभे असा त्याला उभा करण्यापेक्षा उभे विटेवर सारे निसागर. आता हा यमन नाहीये. उभे विटेवरी त्या पांडुरंगाची ज्या कोमलतेनं पूजा झाली, पण करकटावर गमपनी हा कुठला यमन, हा कुठला यमन. पण यमन नसला तरी पांडुरंग डोळ्यासमोर आला का नाही. करकटावरी आणि ते किती हळू ठेवलेत त्यांनी. ठेवूनिया ठेवून ऐक ऐक ऐक
कमरेचं मालिश का करतोय तो? असे का हात ठेवलेत त्यांनी? मौज अशी आहे, शास्त्राला धरून मी अभिव्यक्त व्हावं यात संशय नाही, पण व्यक्त होण्यासाठी मला जरा काही वेळेला शास्त्राला थोडी मुरड घालावी लागली तर शिक्षकांनी सुद्धा इतकं नाराज नाही हो. त्याच्या मनातलं काय माझ्यापर्यंत पोचू दे. हां, ते जे चुकीचं माझ्यापर्यंत पोचत असेल तर मग मला चर्चा करता येईल की तुला हे म्हणायचं होतं, तू असं असं सांगितलंस पण माझ्यापर्यंत ते नाही पोचलं, आता तू ठरव आणखीन काय पद्धतीनं पोचवायचं आहे. पण बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले, म्हणजे लोकांना बरं वाटलंच पाहिजे, सादरीकरणाचा चिंतन झालं, पण त्याच्यामध्ये माझा खरेपणा असला पाहिजे. प्रेम सर्वांगाचे ठाई, ते प्रेम सर्वांगाचे ठाई असलंच पाहिजे. आणि असं अंतरात्म्याला साक्षी ठेवून आपल्या आनंदाचा ठेवा म्हणून. अहो, आपल्याला कित्येक चित्र अशी माहीत असतात की लोक खूप कौतुक करतात, काय बुवा तुम्ही चित्र काढलंय. आपल्याला माहीत असलं आपल्याला काही जमलेलं नाही. लोकांना आवडणं हा एक विषय आहे, पण ती निर्मिती आधी मला आवडली का, मला भावली का, मला त्याचा आनंद मिळाला का, आणि मलाही आनंद मिळाला, मी योग्य तऱ्हेनं अभिव्यक्त झालो आणि लोकांना जे खूप आवडायला हवं होतं ते थोडं कमी आवडलं, तरी सुद्धा कलेच्या दृष्टीनं आपण योग्य साधक झालो, योग्य साधक झालो. प्रत्येक जण जो कला शिकतो ना, तो काही प्रत्येक वेळेला कलावंत होण्यासाठीच शिकलं पाहिजे अशी सक्ती नसते. पु ल देशपांड्यांचं फार गोड वाक्य आहे. पु ल देशपांडे हे अनेक कलांमध्ये प्रवीण होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, आणि साहित्यिक तर होतेच, एक विचारवंत होते. त्यांनी एक सुंदर विचार असा दिला की माणसानं विद्या शिकावी का, कारण ती पोट भरते आणि जगवते. पगार कशातनं मिळणार, पैसे कशातनं मिळणार, रेशन कशातनं आणणार, भाकरी भाजी कशातनं करणार, विद्या. ते म्हणतात विद्या शिकावी, ती विद्या आपल्याला जगवते. पण आपण असं जगत असताना एखाद्या का होईना कलेबरोबर मैत्री करावी, त्या कलेचा आनंद कसा घ्यायचा हे पण थोडं शिकावं, कला कशी गोड सादर होते तेही पाहावं, आणि त्या कलेचा आनंद घेत जर जगलो तर का जगलो याचं उत्तर मिळतं. विद्या फक्त जगवते, कला का जगायचं आणि कसं जगायचं याचं उत्तर देते. म्हणून या सगळ्या कला अशा उत्तम आपल्या स्वतःला अभिव्यक्त करण्यासाठी आणि लोकांच्या काही प्रमाणातल्या आनंदासाठी सुद्धा व्यक्त व्हाव्यात. आणि ते जर नाही झालं तर काय घोळ होतो हे आख्यानामध्ये ऐकायचं असल्यामुळे तूर्त अभंग इथे पुरे. कित्येक संतांचे अभंग असे आहेत की काही वेळेला वाचवत नाहीत, अरे बापरे हा काय अभंग आहे, पण ती अभिव्यक्ती आहे, तुला आवडण्यासाठी नाही, पांडुरंगासाठी लिहिलंय. आणि यातलं खरं जर तुला कळलं तर नंतर त्यालाही ते आवडायला लागतं, अरे असंच बरोबर होतं. हा वेगळा चिंतनाचा विषय आहे कलावंतांचा, तसा रसिकांच्याही चिंतनाचा विषय आहे. आपण कशाला दाद द्यावी हे लोकांनाही कळलं पाहिजे. एका कवीनं पटकन खिशातनं चिठ्ठी काढली आणि वाचायला सुरुवात केली. 4 पॅन्टी 3 शर्ट आणि समोरनं आहा हा हा वा क्या बात है इरशाद. त्या माणसाचं नाव खूप मोठं होतं त्या क्षेत्रात. 4 पॅन्टी 3 शर्ट आणि सगळे वा म्हटल्यानंतर म्हटलं क्षमा करा, चुकीचा कागद काढला, ही लॉन्ड्रीची यादी आहे, कवितेचा कागद इकडे ठेवलाय. मग ते 4 पॅन्टी 3 शर्टला वा का म्हटले, पद्धत पडली आहे. मग वा म्हटले का नाही, मग आणखीन 2 टी शर्ट म्हणा, याला काही अर्थ नाही, याला काही अर्थ नाही. ते काव्य होतं का, त्यात मजा होती का. मग ते कसं पाहिजे, बोलू ऐसे बोल बोल बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले. प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई हो, बोलू ऐसे बोल
से बोल. पंढरीनाथ महाराज की जय. कीर्तनाची प्रथा अशी आहे, कीर्तनामध्ये थोडंसं नामस्मरण करावं, भजन करावं. आणि भजन कसं करावं? गोड करावं. हो, नाही तर परत एकदा भजन करावं म्हणजे सादरीकरण झालं. रघुपती राजा म्हणतोय का नाही? ह्याचा काय उपयोग आहे? आनंदाने, गोडव्याने आधी डावीकडं वाकायचं का आधी उजवीकडे? नियम म्हटला तर आधी डावीकडे, हे बरोबर. रघुपती राघव हे अगदी बरोबर. पण समजा चुकून एखाद्याने रघुपती चूक चूक चूक, भजन हे नाही, हे भजन नाही असं नाही म्हणता येणार. त्याची फक्त आपण हालण्याची चूक सुधारून देऊ, पण असं केलं तर ते भजनच नाही असं नाही. भजन हा विषय मनापासून करण्याचा, आनंदाने करण्याचा. एखाद्या माणसाला लाडू आवडत असतील ना, तर लाडू आता खायला मिळाल्यावर त्याला जो आनंद होईल तो भजनाच्या वेळेला आला पाहिजे. आता म्हणजे कायम चूर्ण खाल्ल्यासारखा चेहरा करून भजनं करतात हो माणसं. खरं सांगतो तुम्हाला, असा चेहरा करून बासुंदी दिली तरी सुद्धा ती गोड लागत नाही. घ्या. पण साधा हासरा चेहरा करून लिंबू सरबत दिलं तरी बरं वाटतं. मग आपल्या मनापासूनची अभिव्यक्ती सादरीकरण दोन्हीचा समतोल हवा ना बाबांनो. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम. हो, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. कथा अशी आहे, उज्जैनी नगरीच्या जवळ असणारी एक आणखीन संपन्न अशी नगरी, जिचं नाव चंपकनगर असं होतं. ज्या ठिकाणची राजकन्या चंपक कलिका अतिशय गोड होती, हुशार होती आणि सगळ्या आपल्या प्रधान, सेनापती, मंत्रिमंडळातल्या इतर सगळ्या मुलांच्या बरोबर अतिशय मोकळेपणाने वागणारी. पण गडबड झाली अशी की प्रधानाच्या मुलांनी गैरसमज करून घेतला आणि तिच्या मोकळेपणाचा वेगळाच अर्थ घेतला. आणि एक दिवस त्या चंपक कलिकेला त्यांनी लग्नाची मागणी घातली वेड्यानं. तशी ती रागवली. मी तुझ्याशी मित्रासारखं मोकळेपणाने बोलते याचा अर्थ प्रत्येक वेळेला मी विवाहाच्या इच्छेनंच सगळ्यांशी मोकळेपणाने बोलते असं होत नाही. तू मागणी केलीस, योग्य नाही केलंस. मी करीन लग्न तर राजपुत्राशी करीन असं म्हणाली खरी. आणि ते ऐकून प्रधानपुत्र निघून गेला आणि विचार करतोय, या राजकन्येची मिजाज जिरवण्यासाठी काय करावं. तिला राजपुत्र पण हवाय, पण तो विद्वान पण हवाय. या प्रधानाच्या मुलांनी आणि अर्थात त्या पुत्राच्या बापाने सुद्धा दोघांनी एकत्र मिळून जंगलामधून एक अडाणी गुराखी शोधून काढला. दिसायला राजबिंडा होता. त्याला राजपुत्राचे कपडे घातले. चला म्हणले, तुझे राजकन्याशी लग्न लावून देतो. मग त्या येड्याला काही माहिती नाही. चला चला म्हणजे लग्न लावूया. पण प्रश्न असा होता, तिनं विद्वत्तेसाठी काही प्रश्न विचारले तर काय उत्तर देणार? हा काय उत्तर देणार आहे? म्हणून दोन विद्वान पंडित याचे शिष्य आहेत असं नाटक केलं. आणि त्या पंडितांचा पराभव झाला तर गुरुकडे मोहरा वळवायचा. हे कशाला पंडित हारणार होते.
या सगळ्यांना वाजत गाजत त्या ठिकाणी आणलेलं आहे. मोठी भव्य शोभायात्रा कडून त्या गुराख्याला आणला, तिथं समोर बसवला. या मुलीनं बिचारीनं दबादबा काय प्रश्न येतील ते विचारले. त्या शिष्यगणाने धडाधड उत्तरं दिली. राजाला वाटलं हा 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 काय विद्वत्ता आहे. प्रधान म्हटला खरंच आहे. अरे शिष्य असा चिमखडा, गुरु केवढा मोठा खाडा असेल. खाडाच होता तो, गुरु केवढा मोठा खाडा असेल. मग त्याचा अर्थ कुणाला फारसा कळला नाही. आणि त्याच्या विद्वत्तेच्या या नाटकावरती भाळून डाव केला अन लग्न लाविये, डाव केला अन लग्न लाविये. प्रथम रात्री ते उघडकीस आले, प्रथम रात्री ते उघडकीस आले. डाव केला अन लग्न समारंभ झाला, मिरवणूक निघाली. आणि नंतर जेव्हा सायंकाळी मिरवणूक परत आली तर हे सगळे विधी लग्नाचे असतात हेही त्याला माहित नव्हतं. संध्याकाळी घरी आल्यावर तो राजकन्येला म्हटला, ते माझं राजकन्येबरोबर लग्न होणार आहे ते कधी आहे? हो ते करून टाका, म्हणजे मी गाई राखायला जायला मोकळा. आणि आपली फसवणूक झाली म्हटल्यानंतर राजकन्येनं तलवारच काढली हो त्याला मारण्यासाठी. अस्त्र काढी मगती राजकन्या, अस्त्र काढी मगती राजकन्या. मला फसविशी तू दोष न सामान्या, मला फसविशी तू दोष न सामान्या. डाव केला अन लग्न लावे. तलवार काढून उभी राहिली. तुझा इथल्या इथे खूनच करते, मला फसवलंस. तो म्हणला मी कुठं फसवलंय, तुमच्या प्रधानांनी फसवलं, त्या प्रधानाच्या बापाने फसवलं. तुम्हाला काय, मला पण फसवलं. इथं उगाच आणलं काय लग्न नाही काही नाही. मला गाई राखायला पाठवा की आता. तुझ्याकडे बघून वाटलं नाही की तू अडाणी असशील. अरे देवाने एवढं विद्वत संपन्न रूप दिलं आणि बुद्धी द्यायला कसा विसरला. जा निघून माझ्या समोरून. आणि तो त्याचा अपमान त्याला झोंबला. मला अक्कल नाही म्हणून मला तुम्ही हाकलता काय? आता मी कालिका मातेच्या मंदिरात जाणार, तपश्चर्या करणार आणि विद्वत्ता प्राप्त करणारच करणार. आणि म्हणून काली मातेच्या मंदिरामध्ये येऊन या मुलाने अतिशय प्रखर असा विद्याभ्यास आणि उपासना केली. त्या मुलाचं नाव आपल्या लोककथेमध्ये सांगतात ते महाकवी कालिदास. जेव्हा महाकवी कालिदास त्यांच्या स्वतःच्या ज्या काव्य प्रतिभा आहेत, वाङ्मय प्रतिभा ज्या आहेत, त्याच्यातून जेव्हा व्यक्त झाले तेव्हा कुमारसंभव असेल, मेघदूत असेल, एकसे एक महाकाव्य झाली. अभिज्ञान शाकुंतलम सारखं नाटक ते निर्माण झालं त्या कालीमातेच्या परिसरात. पण जेव्हा या सगळ्या विद्वत्तेचा सत्कार झाला, राजा भोजानी त्यांना सन्मानाने बोलवलं, तेव्हा ती चंपक कलिका परत आली होती कालिदासाची क्षमा मागायला. पण तेव्हा कालिदासाने सुद्धा तिचा थोडासा अवमान करून तिला झिडकारलं आणि निघून गेले. ती म्हणाली, अहो माझ्या रागवण्यामुळे तुमचं कल्याणच झालं ना. विषय हाच होता. मनामध्ये माझ्याबद्दल जर चांगलं होतं तर ते तशा तऱ्हेनं अभिव्यक्त झालं नाही, जो माझा अपमान झाल्यासारखा झाला. पण आता चंपक कलिकेला तिची चूक दाखवायची होती फक्त, मग तेही तसं अभिव्यक्त नाही झालं, तोही अपमान केल्यासारखं झालं. आणि त्यामुळे चंपक कलिकेकडनं अकारण शापवाणी उच्चारली गेली. ती म्हणाली, अरे देवी कालिकेच्या सामर्थ्याने काली मातेच्या सामर्थ्याने मोठा झाला सी तू रे. आणि मग
बघ, स्त्री जाती अवमानित करिसी, स्त्री जाती अवमानित करिसी, शाप तुला देते रे. एका स्त्रीच्या हातून मृत्यू पावशील, शाप देऊन गेली. पण याच्यानंतरचा थोडा या लोककलेचा, लोककथेचा म्हणूया आपण, कारण कालिदासांच्या वर अनेक कथा कालिदास संशोधन ग्रंथात आहेत. एकच कथा नाही आहे, अनेक त्यांच्याबद्दलच्या लोककथा एकत्र संग्रहित झालेल्या आहेत. त्यातल्या एका कथेबद्दल मी बोलतो आहे. अनेकांनी याच्यापेक्षा कालिदासांच्या विविध कथा ऐकल्याही असतील. अशा अनेक लोककथांचं संकलन आहे, कारण निश्चितपणे त्यांचं जीवन फारसं उपलब्ध नाही. आता गडबड अशी झाली, पहा, आता दरबारातले लोक ज्याला वा म्हणतील, दरबारातले लोक ज्याला छान म्हणतील, अशा सादरीकरणावर माझं लक्ष जास्त आहे. तेव्हा अशी महाकाव्य होण्याचं प्रकरण थांबलंय आणि आता छोट्याशा छुटकुल्या, पिटकुल्या, काही समस्यापूर्ती, म्हणजे ज्या योगे ह्या दरबारचा मानसन्मान छान राहील अशा तऱ्हेचं कार्य जास्त सुरू झालेलं आहे. अर्थात तरीसुद्धा त्या साध्या 2 ओळीमध्ये, 2 शब्दामध्ये कालिदास जे साधत होते ते विद्वत्तेच्या एका विशिष्ट उंचीवर होतं, यात संशय नाही. पण अशाच एका अभिव्यक्तीच्या चुकीच्या सादरीकरणामध्ये झाली. सा रे ग प ग प ध ध प ग रे ग सा रे ध. कालिदासाची प्रसिद्धी जशी जशी सगळ्या देशात झाली तशी परदेशात पण झाली. श्रीलंकेमध्ये त्याचा मित्र होता. तो म्हणाला, अरे कधीतरी मला भेट द्यायला ये लंकेमध्ये. लंकेमध्ये निघाले कालिदास. एवढ्यात लंकेच्या राजाच्या मनात आलं की आपण त्याचा दरबारात सत्कार करावा. एवढा मोठा विद्वान आपल्या देशात येतोय, विद्वान सर्वत्र पूज्यते. पण कालिदासाने निरोप पोचवला की मी माझ्या भोजराजाच्या व्यतिरिक्त कोणाचाही सत्कार घेत नाही. मी फक्त मित्रभेटीसाठी येणार आहे, राजदरबाराचा सत्कार मला नको. मग तो टाळण्यासाठी उपाय एकच होता की दुसऱ्याच वेशामध्ये लंकेमध्ये यायचं. आपण कालिदास आहोत ही ओळख पुसून टाकायची, फक्त मित्राला भेटायचं, निघायचं. अर्थात कालिदास असं काहीतरी करणार याची कुणकुण राजाला लागली. आणि आपल्या नगरामध्ये आलेल्या अनेक पर्यटकांमधला कालिदास कोण हे आपण हुडकायचं आणि त्याचा सत्कार करायचा आणि गंमत करून दाखवायची, असं राजाच्या मनात आलेलं आहे. आणि एवढ्यासाठी राजाने कालिदास जेव्हा येणार त्या एका आठवड्यासाठी सगळ्या नगरामध्ये स्पर्धा जाहीर केलेली आहे. आणि ती स्पर्धा अशी आहे, मी विचारलेल्या प्रश्नाचं जो उत्तर देणार त्याला 10 लाख सुवर्णमुद्रा मी बक्षीस असा देणार आहे. समस्या अशी आहे, कमले कमलोत्पत्ती दृश्यते न तु श्रूयते. कमळावरती कमळ असलेलं दृश्यते, न दिसतही नाही, न श्रूयते, असं ऐकायलाही मिळत नाही. असं तुम्ही पाहिलंय का कुठे? एकाच कमळावर दुसरं कमळ आहे असं तुम्ही कुठे पाहिलंय का? तुम्ही कुठे ऐकलंय का? ऐकलं असेल तर मला सांगा, ते माझ्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. कमले कमलोत्पत्ती, एका कमळावर दुसऱ्या कमळाची उत्पत्ती, हे ऐकलंय का आणि पाहिलंय का? असेल तर मला सांगा. 10 लाख मुद्रांचं बक्षीस. आणि कालिदास पर्यटक म्हणून नगरीत शिरलेले, मुद्दाम लोकांचा संपर्क नको म्हणून रात्री शिरले. पण त्यांना अंदाजच नाही, रात्री सगळ्या धर्मशाळा पण बंद. आता रात्री राहायचं कुठे? रात्रीच्या वेळेला दारं उघडी असणारं घर एकच, नायकिणीचं. म्हणून त्या राजनर्तिकेच्या घरी निवास केला रात्री जाऊन. तिनं पण आगत स्वागत केलं. कोण कुठले? आपण काही नाही, पर्यटक म्हणून आलोय, आमचं जहाज संध्याकाळीच पोचायला पाहिजे होतं. माझ्या मित्राला सांगितलं होतं मला घेऊन जा म्हणून, पण आम्हाला उशीर झाला, लेट झालं जरा जहाज. त्यामुळे आता मित्र बहुतेक येऊन गेला असेल, तो उद्या सकाळी जहाजावर येईल. पण तोवर मला आसरा नाही, मी थांबलो इथे. थांबा, इथे काही हरकत नाही थांबायला. आणि असा तो थांबलेला असताना ती राजनर्तिका विचार करते, तिला 10 लाख सुवर्ण मुद्राची हाव.
काय उत्तर असेल, काय उत्तर असेल? म्हणजे तिला साहित्यिक आनंद मिळवण्याची हाव नाहीये, पुरस्कार मिळेल का नाही ही हाव आहे. डोक्यात एकच विचार, याने आपलं सहज तिथे पथारी टाकली होती म्हणून विचारलं. काय एवढा विचार करताय? म्हणजे आमच्या राजाने एक प्रतियोगिता जाहीर केली आहे आणि जिंकणाऱ्याला 10 लाख सुवर्ण मुद्रा आहेत. काय समस्या आहे? तुम्हाला काय येणार आहे? ऐकू द्या तर खरं, मला काय आलं तर जमलं. आमच्या राजाने सांगितलं, कमले कमलोत्पत्ती दृश्यते न तु श्रूयते. कमळावर कमळ उगवलेलं दिसत नाही, ऐकायला येत नाही, कुठे असतं ते? आणि कालिदास हसले आणि म्हणाले, तुमचा राजा आरसिकच आहे. तुमच्याकडे बघून सुद्धा तो हे म्हणू शकतो, तुमच्याकडे बघून तो ही समस्या आहे म्हणू शकतो का? अहो, आरशासमोर उभे राहा, तुमच्या समोरच उत्तर आहे त्याचं. माझ्याकडे उत्तर कसं? सारे ग प ध ध प ग रे ग रे सारे ध सा. आरशासमोर उभं करून सांगितलं, बघ तुझ्या चेहऱ्यावर बघ, मुख कमलावरी 2 नयन हे, कमला समभासती भासती, कमला समभासती. मुख कमलावरी 2 नयन हे, कमला समभासती भासती, कमला समभासती. अगं तुझ्या मुख कमलावर 2 नेत्र कमल आहेत ना, कमळावर कमळ आलंय की. आणि जो तिला आनंद झाला, संस्कृतामध्ये त्यांनी दिलेलं उत्तर असं आहे, कमले कमलोत्पत्ती दृश्यते न तु श्रूयते. याच्यात तो असं म्हणाला, बाले म्हणजे हे मुली, हे स्त्री, तव मुखांबुजे म्हणजे तुझ्या मुख म्हणजे चेहऱ्याच्या अंबुजावर म्हणजे कमळावर. तव मुखांबुजे कथम इंदीवरद्वयम. ही 2 कमळं फुललेत ती पहा. आता वाक्याचं सादरीकरण कसं आहे? तुझ्या मुखावर, तुझ्या मुखावर 2 नेत्र कमल आहेत ती पहा. उत्तर मिळाल्यानंतर कालिदासाच्या दृष्टीने हे काही फार मोठं उत्तर नव्हतं, त्याला 10 लाखाची त्यापेक्षा अपेक्षा नव्हती. तो तिकडे पथारी टाकून झोपूनही गेला. हिनं राजाला निरोप पाठवला, मला उत्तर मिळालंय. राजा तातडीनं आला, हिला उत्तर मिळालं म्हणजे इच्छा इथेच कालिदास असला पाहिजे, हे दुसरा कोणी उत्तर देऊ शकणार नाही. पण राजा यायच्या आत हिच्या मनात आलं, समजा मी उत्तर दिलं आणि हा झोपेतनं उठून म्हटला हे मी सांगितलंय तर माझे गेले की 10 लाख. म्हणून झोपण्यापूर्वी त्याला दूध दिलं, त्याच्यात विष घालून देऊन टाकला. चंपक कलिकेचा शाप खरा झाला. आता त्याचं सादरीकरण बरोबर होतं, जे मनात आलं होतं ते अभिव्यक्तही बरोबर झालं होतं. आता त्याच्यामुळं मात्र ही चोरी उघडकीला आली. राजाने जेव्हा गणिकेला विचारलं, सांग बरं उत्तर, कमले कमलोत्पत्ती दृश्यते न तु श्रूयते. तिनं आपण पूर्वरंगात ज्याची चर्चा केली ती चूक केली, याच्यासारखं म्हणायला गेली. तू तुझ्यासारखं म्हटलं पाहिजे ना. मी जर उत्तर द्यायचं असेल तर तू म्हणायला पाहिजे, राजन मम मुखांबुजे, माझ्या मुख कमलावरती बघ 2 नेत्र कमल आहेत. हे राजन मम मुखांबुजे, असं स्वतःचं सादरीकरण, स्वतःची अभिव्यक्ती स्वतःची असायला हवी. दुसऱ्याची नक्कल करायला गेली. त्यांनी तिचंच वाक्य म्हटलं, बाले तव मुखांबुजे कथम, की हे बाले, खाडकंजी तलवार काढली ना राजानं नरडीला लावली. बाले तव मुखांबुजे हे तुला कोणी सांगितलं? आत्तापर्यंत तुला काय आज ओळखतो मी? कोणी उत्तर दिलं सांग? कोणी उत्तर दिलं सांग? अगं वेडे, हे उत्तर कालिदासाशिवाय कोणीच देऊ शकणार नव्हतं. आणि त्या कालिदासाला हुडकण्यासाठी मी ही स्पर्धा लावली होती. तुला ते सगळे 10 लाख देतो, पण कालिदास कुठे सांग? आणि तोपर्यंत वार्ता कळली की तो तर गेला, त्या विषाने तडफडून गेला. त्या लोककथेमध्ये असं सांगतात की माझ्यामुळं एवढा मोठा कवी मेला, याचं दुःख वाटून तो लंकेचा राजा कालिदासाबरोबर सती गेला असं सांगतात. पण हे सगळं प्रकरण का झालं? कथेचं एकूण तात्पर्य एकच आहे. गणिकेला हा सगळा प्रकारही झाकून टाकतात, तिचा बक्षिसाचा वाटा मिळू शकत होता, पण तिनं
दुसऱ्याच्या अनुकरणावरती आपलं सादरीकरण ठेवलं, तिथे गणित चुकतंय. तू तुझ्या पद्धतीनं छान अभिव्यक्त हो. हा, याचा अर्थ संस्कृतच्या ऐवजी तू वेगळ्या भाषेत बोल असं नाही म्हटलं मी तुला. वेगळं अभिव्यक्त हो याचा अर्थ अभंगाचं फ्युजन करायचं आणि लोकांना कन्फ्युजनमध्ये टाकायचं. हे असला काहीतरी गाढवपणा करायला नाही सांगितलं कोणाला. हो ना, म्हणजे टाळ मृदुंगामध्ये जे अभंग ऐकायचे ते आफ्रिकन तंबू आणि घरातल्या तेलाच्या डब्यांवरती डाब 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 वाजवून मॉडर्न कीर्तन नावाचा जो तमाशा लोक दाखवतात, हे लोकांचं कन्फ्युजन करणं, याला नवप्रयोग नाही म्हणत. प्रयोग करण्यासाठी सुद्धा त्याची मूल तत्व हे सांभाळणं भागच आहे, यात संशय नाही. संगीत हे सुरातच पाहिजे यात संशय नाही, पण याच्यामध्ये माझ्या मनाला जे प्रेमपूर्ण वाटलंय तशी या शब्दाची अभिव्यक्ती झाली. नृत्यातून मला हा शब्द कसा तुझ्यापर्यंत पोचवायचा आहे अशीच अभिव्यक्ती झाली. चित्रामधून या चित्राचा रंग देताना माझ्या मनाचे रंग त्या चित्रामध्ये कशी येतील यातून मला जर व्यक्त होता आलं आणि या व्यक्ततेला जर रसिकांचा एक वेगळा मोठा आश्रय मिळाला, शिक्षकांची मोठी शाबासकी मिळाली, तर मग ही गडबड होत राहणार नाही. प्रत्येकजण आपापल्या कलेनं, आपापल्या साधनेनं, आपापल्या शुद्धतेनं असेच कलेचा आनंद घेत मोठे होत राहतील. अर्थात कालिदासाच्या कथेचं आणखीन पण एक तात्पर्य लक्षात ठेवायचं की अशी कला आपल्याला आली म्हणून असा अहंकार नको की कोणाचाही अपमान करावा. अनेक कलावंत मला काहीतरी चांगलं वाजवता येतं म्हटल्यानंतर बाकीच्या वाजवणाऱ्यांना याचं काय ऐकायचं अशा तऱ्हेचा अवमान करतात. आपल्या मुखातून अवमान होऊ नये. एखाद्या साधकाच्या मनात आलेली अशुभ इच्छा सुद्धा अशी भयानक तऱ्हेनं अभिव्यक्त होऊ शकते, हेही कलावंतांनी लक्षात ठेवलं पाहिजे. असो, कला, अभिव्यक्ती आणि सादरीकरण या विषयावर जितकं छोटंसं आपल्याला चिंतन करता येईल तेवढं मी केलं. पण आपण सगळ्यांनी याचा माझ्याही बोलण्यातला समतोल घ्यावा. कारण मीही सगळंच काही बरोबर बोललो असेल किंवा अगदी योग्य झालं असेल अशी काही कल्पना नाही. मी माझ्या बुद्धीच्या परीनं आपल्याशी हा संवाद साधला आहे. पण आपल्या कोणत्याही कलेच्या माध्यमातून जेणे बोले विठ्ठल डोले असं लोकांचंही मन भरावं आणि त्याचबरोबर प्रेम सर्वांगाचे ठाई, त्या कलेबद्दलचं प्रेम. पण हे तर होतं कसं, गाणं शिकायला पोर आलं की आईबाप आधी विचारतात हा स्टेजवर कधी जाणार. अरे मेल्या, त्याला आधी 7 येऊ दे, मग पैसा याचा विचार करूया ना. पण पैसा ह्याचा विचार करत बसलं की त्या पै 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 मागं जाता जाता ह्याच्या साचं काय. असं नाही होता, असं नाही होता कामा. माझा मुलगा प्रत्येक वेळेला सगळ्या स्पर्धेत पहिलाच आला पाहिजे हा हट्ट पालकांनी करणं सुद्धा त्याची अभिव्यक्ती मारणं आहे. येऊ दे 3रा नंबर. त्याने गायलेलं गाणं मला भावलं का नाही, त्याचा आनंद मला मिळाला का, लोकांना मिळाला का, बस. अरे कला हे आनंद व्यक्त करण्याचं, आनंद देण्याचं, आनंद घेण्याचं, माझं मन व्यक्त करण्याचं, माझ्या मनासह तुमच्या मनाला आनंदित करायचं माध्यम आहे. याच्यामधल्या अचूकतेला मला पकडलं पाहिजे, पण दुसऱ्याच्या अचूकतेच्या अनुकरणाचा वेडेपणाही थोडा बाजूला ठेवला पाहिजे. नवनिर्मितीला वाव दिला पाहिजे आणि शेवटी साधलं पाहिजे ते हे की याच्यातून भगवंताची, देशाची, देवाची, धर्माची भक्ती साधली पाहिजे. कलेसाठी कला करून लोकांना आवडतं म्हणून वाटेल ते दाखवून चुकीचा संस्कार करणं हे कलावंताला शोभत नाही. ज्याने चांगला संस्कार होईल, ज्याने चांगल्या मनाचा समाज निर्माण होईल, असा चांगला समाज निर्माण करणं माझ्या कलेतून ही सुद्धा एक प्रकारची भगवत भक्ती आहे हे लक्षात ठेवून आपण नामदेवांचा अभंग पूर्ण करूया. बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले. हो बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे, बोलू ऐसे, बोलू ऐसे बोल. पंढरीनाथ भगवान की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा.
उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.